नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं. दिवंगत श्री अजित पवार यांनी चर्चेदरम्यान असं म्हटलं होतं, की राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि तशाही आता निवडणुका नाही आहेत. ज्या काही जिल्हा परिषदेच्या उर्वरित निवडणुका आहेत, त्याचा सरकार फारसा विचार करणार नाही आणि म्हणून श्री अजित पवार यांच्याशिवाय होत असलेलं हे जे अधिवेशन आहे त्या संपूर्ण अधिवेशनावरती अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूचं पूर्ण सावट असणार आहे. आजच त्यांच्या संदर्भातला शोक प्रस्ताव येईल आणि मग सभागृहाचं कामकाज थांबेल पहिल्या दिवशीचं. पण त्यानंतर सुद्धा अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यू संदर्भातले अनेक प्रश्न, त्या प्रश्नाला सरकारनंच काल सांगून दिलेलं उत्तर की आम्ही सीबीआयची चौकशी करतोय, त्याच्यावरती चर्चा होईल. 28 तारखेच्या आत म्हणजे ह्या महिन्याच्या अखेरीपर्यंत अजित पवार यांच्या मृत्यूसंदर्भातला प्राथमिक अहवाल येईल असं केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलेलं असल्यामुळं त्याचीही चर्चा सभागृहामध्ये होईल. श्री नरहरी झिरवाळ यांना जरी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिलेली असली तरी सगळ्यांना माहिती आहे की नरहरी झिरवाळ यांचा किंवा त्यांच्या कार्यालयातला ज्या पद्धतीचा बजबजपुरीचा सगळा प्रकार महाराष्ट्र बघतोय, त्यामुळं कुठे ना कुठेतरी मंत्री महोदयाकडे सुद्धा ह्या सगळ्या संशयाची सुई जाते आहे. अर्थात आदिवासी मताचं गणित, त्याचबरोबर नरहरी झिरवळ यांचा नो नॉनसेन्स असलेला स्वभाव, सगळ्यांच्या बरोबर सौहार्द ठेवण्याची भूमिका वगैरे ह्या सगळ्या कारणामुळं नरहरी झिरवळ यांच्या संदर्भात फारसं काय होईल असं वाटत नाही. कारण विरोधी पक्षनेत्यापैकी एक असलेले नाना पटोले यांनीच अशी भूमिका घेतली होती की एका आदिवासी नेत्याची काय चौकशी करता वगैरे, तर तो संदर्भ आहे. त्याचबरोबर या अधिवेशनाच्या निमित्तानं शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल, पण त्याचीही सरकारनं तयारी केलेली आहे की सरकारनं ती माहिती शेतकऱ्यांच्या संदर्भातली संकलित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये कर्जमाफीबद्दल काहीही होईल असं वाटत नाही. उलटपक्षी केंद्र सरकारकडे सादर झालेला हा जो 28-29 हजार कोटी रुपयाच्या मदतीचा भाग आहे त्याचं काय झालं असा प्रश्न विरोधी पक्ष विचारू शकतो. त्याचबरोबर पीक विमा मिळालेला नाही आहे, इतकं नुकसान होऊन सुद्धा तो प्रश्न विचारू शकतो, पण विरोधी पक्ष नेताच नाही आहे. आणि ती सभागृहाची जी परंपरा केंद्र पातळीवरती आहे तीच राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता असताना सुद्धा ती कायम राहिली की ज्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून स्वतःची छाप पाडली. आणि आज अशी परिस्थिती दिसते आहे की या सगळ्या मुद्द्याला घेऊन फारसे सत्ताधारी अनुकूल नाही आहेत. विना विरोधी पक्ष नेताच कामकाज करण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसतो आहे. त्याचबरोबर विरोधकामध्ये पण एकी दिसली नाही, कारण राज्यसभा निवडणुकीचं सावट या विधानसभा हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती पण असणार आहे. कोण 7वा उमेदवार असेल, श्री शरद पवार असतील की शिवसेनेकडनं असेल की काँग्रेसची इच्छा आहे, याच्यातच विरोधी पक्ष पूर्णपणे विभाजित आहे. ज्याला फ्लोअर मॅनेजमेंट आपण म्हणतो तसं फ्लोअर मॅनेजमेंट हे सत्ताधारी घटक करतील आणि त्यानंतर असं दिसतं आहे की विरोधकांना गुंगून ठेवण्याची खेळी केली जाईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातले लोक, त्यातल्या त्यात काही मंडळी की जी सत्ताधारी घटक पक्षाला जाऊन मिळू शकतात, थेटपणे ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची चर्चा पुन्हा पुन्हा वारंवार होत राहते. सुप्रिया सुळे यांचा सुद्धा बदललेला टोन आपल्या लक्षात येतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सभागृहामध्ये विरोधी पक्ष सुद्धा विखुरलेला आपल्याला पाहायला मिळेल. हे सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्र राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती बघता महाराष्ट्र शासनाला खरोखर काही कठोर उपाययोजना करण्यासाठीचं हे सगळ्यात आयडियल बजेट आहे. कारण इकडे निवडणुका नाही आहेत, राष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्राचा फारसा संदर्भ नाही आहे आणि त्यामुळे लाडक्या बहीण योजनेतनं आत्ताच टाइम्स ऑफ इंडियाने जे एक वृत्त प्रकाशित केलं 8-10 दिवसापूर्वी की जवळपास 80 लाख महिला 2.5 कोटीपैकी ह्या योजनेतनं ते जो त्यांची जी पडताळणी करायची आहे त्या पडताळणीतनं त्या जवळपास दूर झाल्यासारख्या दिसत आहेत. ही संख्या हळूहळू एकीकडे कमी करत सरकार एक प्रकारे लाडक्या बहीण योजनेला कात्री लावताना दिसत आहे. त्याशिवाय सुद्धा अनेक गोष्टी आहेत, जसं की शेतकऱ्यांच्या संदर्भातली जी वीज माफी झाली, खरं तर ती शेतकऱ्याची कधीच मागणी नव्हती. शेतकऱ्यांना हवं होतं ते 24 तास वीज. त्या संदर्भामध्ये राज्य सरकार काय भूमिका घेतं ते बघावं लागेल. सोलारच्या योजनेसंदर्भामध्ये सरकारची इतकी वेगवेगळी भूमिका आता दिसत आहेत की ज्यांनी आपल्या घरावरती सोलार बसवलंय. कारण हा शेतकऱ्यांच्या वीज बिलासंदर्भातलाच मुद्दा आहे की मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आम्ही जवळपास 4,000 मेगावॅट विजेचं उत्पादन सोलारवरती करू पारंपरिक ऊर्जेतनं आणि त्याच्यातनं आम्ही हे जे वीज बिलाचे पैसे आहेत ते वाचू. पण
सरकार इतक्या परस्पर विरोधी भूमिका घेतं आहे की ज्यांनी स्वतःच्या घरावर रूफटॉपवरती सोलार बसवलेला आहे. त्या संदर्भात सरकारच्या धोरणामध्ये इतका गोंधळ आहे की लोकच आता कन्फ्यूज झालेत. उद्योजकांचं पण तेच मत आहे, कारण पीक आवर्समध्ये ज्यांच्याकडे स्वतःचं सोलार आहे त्यांना सुद्धा वाढीव दरानं वीज खरेदी करावी लागते आहे. सो हा धोरणातला गोंधळ, धोरण लकवा नाही म्हणणार, धोरणातला गोंधळ हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय. पण राज्यासमोरचं आत्ताचं आव्हान आहे ते आपल्या आर्थिक शिस्तीचं, आणि त्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प कठोर असण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार म्हणाले होते चर्चेमध्ये की सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणणार कुठून? आणि त्यामुळं राज्य सरकारला आता हा निर्णय घ्यावाच लागेल की अशा कोणत्या योजना आहेत की ज्यांना कात्री लावायची. अनेक कृषीविषयक योजना आहेत की ज्यांच्यासाठीचा निधीच मिळत नाहीये. 2-3 दिवसापूर्वीच मंत्रालयातनं असं सांगितलं गेलं आहे की जेवढी अर्थसंकल्पीय तरतूद होती त्याच्यात 43 ते 50% काही खात्यांनी खर्च केला, आणि त्या संदर्भातली आणखी माहिती आपल्यासमोर येईलच. असं असलं तरी सुद्धा काही अशा गोष्टी आहेत, जसं शक्तिपीठासाठी होत असलेलं भूसंपादन, पुरंदरच्या विमानतळासाठी होत असलेलं भूसंपादन, त्याचबरोबर वाढवण बंदरासाठी आत्ता जो वाढीव दर दिलेला आहे तो मुद्दा, अशा सगळ्या मुद्द्यांची सर्वकष चर्चा होणं ह्या सभागृहामध्ये अपेक्षित आहे. फक्त एक गोष्ट मला जाणवते, आणि ते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असू द्या किंवा कोणतंही अधिवेशन असू द्या, त्या अधिवेशनाच्या अनुषंगाने नीट अभ्यास करून आमदार महोदय काही अपवाद आहेत, हे अभ्यास करून महाराष्ट्रासमोर मतं मांडताना दिसत नाहीत. उलट पायऱ्यावरती गोंधळ घालणं, माध्यमाचं लक्ष वेधणं आणि त्याच्या माध्यमातून काही मिनिटाचं टेलिव्हिजनचं फुटेज खाणं. कारण एकतर लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं की टेलिव्हिजन इज डेड नाव. लोक टीव्ही बघत नाहीत. 99.99% लोकांना तुम्ही सभागृहाच्या पायऱ्यावर बसून काय गोंधळ घालता त्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. त्यांना देणं घेणं आहे ते तुम्ही तुमच्या मतदारसंघात राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं, स्पेशली राज्याच्या अर्थकारणाच्या दृष्टीनं काय काय भूमिका मांडतात. राज्याचे मुख्यमंत्री हे अनेक अर्थाने चाणाक्ष आहेत, कारण ते अनेक मुद्दे अशा पद्धतीनं मांडतात की त्यामुळं विरोधकांचं कन्फ्युजन होतं, आणि बऱ्याच वेळेला विरोधकांचे सुद्धा अंतस्थ हेतू जे असतात त्या हेतूमुळं सत्ताधारी घटक पक्षाला ते कठोर प्रश्न विचारत नाहीत. आजही आपल्याला असं दिसतंय की धार्मिक मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये प्रचंड ध्रुवीकरण सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेतले काही महत्त्वाचे प्रश्न हे सरकारला जरूर विचारायला हवेत, आणि त्याचबरोबर राज्यातली बिघडलेली राजकीय संस्कृती जी दिसतीये त्या संस्कृतीबद्दल बोलायला हवं. पण मुख्यत्वे असं दिसतं आहे की हे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे महाराष्ट्रात यापूर्वी ज्या पद्धतीनं विलासरावांच्या काळात झिरो बजेट सारखं अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे अर्थसंकल्प मांडला गेला होता, तशी आत्ता वेळ महाराष्ट्रावरती आलेली आहे. आपल्याकडे अगदीच वाईट परिस्थिती असं मी म्हणणार नाही. इनफॅक्ट गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये की जिथे 7 लाख कोटीची गुंतवणूक झाली त्याच्यातनं 1 लाख कोटी वार्षिक आपल्याला उत्पन्न मिळेल अशी स्थिती आहे, असं श्री अजित पवार सांगत होते. त्यामुळे तो एक नवीन धागा आहे. तर त्या धाग्याच्या अनुषंगानेही राज्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल चर्चा व्हायला हवी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दलची एखादी श्वेतपत्रिका यायला हवी. एकूणच या अर्थसंकल्पावरती आपलं बारकाईने लक्ष असेल. हे अर्थसंकल्प श्री अजित पवार यांच्या विना होत आहे. त्याचं महत्त्व असं आहे की अजित पवार यांना ग्रामीण अर्थव्यवस्था, साखर कारखानदारी, अर्थकारण, प्रशासन याची पूर्ण माहिती तर होती, पण ती पकड होती. आता असा नेता आपल्यात नाहीये, तर ते सगळ्यात मोठं नुकसान त्याचं असं आहे की मुख्यमंत्र्यांना आता तारेवरची कसरत करावी लागेल. विरोधक पक्षातल्या मंडळींना नीट अभ्यास करून महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे मांडावे लागतील, आणि आपण अपेक्षा करूया की ह्या अर्थसंकल्पानं महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट होईल. कारण मधल्या काळामध्ये विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीचं पण गणित आहे. थांबूया आपण.